पायांच्या पायी. चला आता मनीषाकडे जातो. त्या माणसाची किती वेळची झाली वाट पाहते बाई, 12 वाजले अजून नाही आले घरी. सोनी हो कुठे गेले होते? अगं हा का टाइम झाला घरी यायचं? अगं काय झालं माहितीये का तुला? हा. गावात गेलो होतो. हा गावात गेलो तिडे ना तो जाल्या नाही का हा मुसळगावचा. आणि त्याचं काय आता? अहो त्याचं काय असं म्हणजे त्याचं माय ना थोडस भांडण झालं. तुम्ही भांडणं करायचं गावात जाते का? अरे भांडण म्हणजे आपण नाही का ते कांद्याला खताच्या गोण्या आणल्या होत्या. आणलं होतं ना. मग त्याची एक गोण आपण उसनी त्याला दे. हा द्यायले ना. 4 महिने झाली. झाले ना. मग आपल्याला त्या गावठी कांद्याला खत घालायचं नाही का? घालायचंय ना. आणि मग त्याच्यामुळे मागितली त्याच्या का पण ते भांड सुटलं ग. काय म्हणे? ते म्हणा आता नाही देणार पुढल्या वर्षी देतो म्हणजे पाया. पुढल्या वर्षी नाही म्हणा, आताच लागायचे आम्हाला, आताच दे म्हणा आणून. बरं जाऊ दे आता. मी ना जेवाय केलंय का तो? जेवाय स्वयंपाक करेल नाही, तुम्ही करणार आहे स्वयंपाक, मी नाही करणार काही. आता स्वयंपाक माय अंगो बिंगो झाले, तुम्ही येणं थांबा, मी कपडे घेऊन येते, धुवून घे तेवढे कपडे माझेवाले. म्हणजे तो कपडे मी धुवायचे? हा हे कपडे घ्या आणि एवढं धुवून द्या. होय, तू लवकर लवकर धुवा. अगं तो अजून कमा स्वयंपाक करायचंय. अगं तो मला कामाला ठेवला का इड? मग कपडे कोण धुईन? कपडे कोण धुईल म्हणजे तुला तुला काय वात झाला का? मग किती सांगत आहे घरात काम घर कामाला, पोरगे ठेवा ते नाही ठेवलं, मला काम नाही होती. अरे पोरगी ठेवा म्हणजे मा बापाचा एवढा वाया चालला काय? मला नाही सांगायचं, ते कपडे धुवून घ्यायचे, स्वयंपाक करायचा, मग जेवायला भेटन. स्वयंपाक मी करायचा? मग अरे मला असं काय माहिती, मी काही तुला पार्सल घेऊन आलो असतो ना. मग घेऊन यायचं होतं. काय घेऊन यायचं होतं? तो फोन सुद्धा लागत नाही आणि लागला तर तो कायम बिझी राहतो. माझ्या किती मैत्रिणी आहे माहितीये का? अरे तुला मैत्रिणीचा नसल फोन येत, मग कोणाच एखादा मित्र असल तो आला बोलायला ये धुन धुई, नाही तर तिकडे टाकून दे. तुम्हीच धुवायचं, मी नाही जाणार. अरे धुवायला त्याला साबण ताण. हा आणून द्यायचं ना. मग थांब ऐक ना. काय? मी धुन धुतो पण पहिलंय ना थोडस नाश्ता करतो. आता बनवून घ्या ना नाश्ता. हा चक्कर येऊ राहिली बरं. मग नाश्ता बनवून घ्या ना तुम्ही आणि मला पण द्या. हा चाल ना मग घरात चल. चल. चला आता पिनूदाजीच काय चाललंय पाहून येऊ. नमस्कार पिनूदाजी. हे काय चालू आहे? अहो काय सांगा त्या तुमची बहीण करून मी पस्तावलो. का बरं? अहो का बरं? अहो सांगायची लाज वाटती सदू भाऊ, सांगायची लाज. लाज नाही त्याला, आता काय आहे, नशीब जसं असेल ना तसं भोगावं लागत. अहो बघायला लागत म्हणजे अहो तुम्ही तर डायरेक्ट आज कपडे बिपडे साबण बिबण लावून, अहो साबण लावून. आणि याच्यात आहे का काही गाऊन मध्ये? अहो गाऊन नाही याच्यात. घ्या बरं पाहून. अहो पाहिलं नाही का? नाही का? हा शेती बिती थाटम आहे. हो शेतीला पाणी जास्त. तुम्ही एकदम खास केला इकडे घास. हा मग हा जेव्हापासून नाही पेटी चांगली केली शेती बर. हो तेव्हा नाद नाही दाजीचं कामच अवघड आहे आमच्या. मग बरं आता साबण लावून कुठे? आता साबण लावून धुवायचं. हा का? रातची धुती नाही तुम्हाला? रातचे धुवायला काय नाही नाही माझी कपडे धुते पण अशी धुती नाही ना? नाही फडशे धुतो ना भाऊ. हा फडशी धुवायला लागते. हा चालू द्या चालू द्या. पिण्याचं कसं आहे, सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा नाही का? हा 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 नाही नाही पण मी म्हणलो काय चाललंय बा दाजीचं यावं पाहून. शेती वगैरे चांगली केली. मग मकाच केली का? हो मका केली 4 बिघे. हा आणि हा थोडा 10 पांड घास केलाय. बरं जर्सी गाई बी काही? गाई 5 गाई. हा का? हा 5 गाई गाभण दूध ते एका डेअरीला नाही मी विचारलं गावात तुमचं? अहो दूध नाही ना, मग गाभण आहे सगळ्या. हा का? हा मग 5ची संगत झाल्यावर लगेच दूध 40, 50, 60 लिटर. हा म्हणजे 20 लिटर दूध 50 लिटर पाणी. मग पाणी मग आता 40-50 लिटर म्हणलं मेवना तर चांगला माई चेष्टा करायला. मग आता ते तसं झालंच ना 5 गाई म्हणल्याच्या नंतर. बर वांगे बिंगे काही लावले नाही? वांगे नाही लावले. औंधाय ना गेल्या साली वांग्याला कीड लागली होती. नाही पण वांगे नसल्यामुळं टांगे जोऱ्यात चालू आहे सिन्नर तालुक्यात. तिकडे पाटी. पण ते पाटी मध्ये काहींची वाटी सरकली मी पाहिली. अहो दोघांची गेल्या. हा का? काल तुमची सरळ आहे ना? नाही माझी अजून आहे. हा काय म्हणते म्हणजे घ्या ना धुवून. हात धुतो आता. या बा लाडा कुडाचा मेवना आला. हा थोडं बोलायला पाहिजे. नाही मग तेच म्हणलो आता दाजी का जावा
पण पहिलाच मी विचारणार होतो का दाजी काय केली भाजी अहो भाजी आता मलाच अहो काय तुम्ही बाबा, काय खाली अहो काय खाल्लं मेथीची भाजी अहो काय सांगू आता हा 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 बोला ना अहो, मलाच माझ्या घरी भेटाना आणि तुम्ही माझ्या भोकांडी बसाय आले का म्हणजे तुमच्या घरी तुम्हाला भेटाना ना आम्हाला बाहेर कुठंच भेटाना काय सांगायचं पण आम्हाला अपेक्षा होती तुम्हाकडून का दाजीच्या घरी काहीतरी भेटल आम्हाला खायला विचार बघ तुझ्या बहिणीला मग आता तुम्हालाच नाही म्हणल्यावर आम्ही काय नाही बोलायचं ना तू तिला